तर बाळांनो, तुमच्यासाठी आजचा हा प्रश्न आहे. या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. त्या क्वेश्चन मध्ये फक्त एकच होतं की ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू डी, आणि सर्वात मोठा विचारला होता. सेम क्वेश्चन सेम व्हेरायटी, फक्त चेंज काय केलं, एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे एक्स एक्स जेवढं असेल तेवढं वायची किंमत असेल, जेवढी वायची किंमत असेल तेवढी झेडची किंमत असेल, जेवढी झेडची किंमत असेल तेवढी पीची किंमत असेल. म्हणजे सांगण्याचा अर्थ हे सगळेचे सगळे काय आहेत, सेम आहेत. हे सगळेचे सगळे काय आहेत, सेम आहेत, सारखे. कसे आहेत, सारखे आहेत. ओके, असं आपल्याला समजायचं आहे. आलं लक्षात. एच्या ठिकाणी जो असेल, सॉरी, एक्सच्या ठिकाणी जो असेल तो वायच्या ठिकाणी राहणार. झेडच्या ठिकाणी समजा एक सपोज या ठिकाणी लेट एक्सच्या सपोज एक्सच्या ठिकाणी 2 ठेवलं तर वायची पण व्हॅल्यू 2 होणार, झेडची पण व्हॅल्यू 2 होणार, पीची पण व्हॅल्यू 2 येणार. समजा आपण याच्या ठिकाणी जर 5 ठेवलं तर एक्सची जर व्हॅल्यू 5 असेल तर वायची व्हॅल्यू 5 असेल, झेडची व्हॅल्यू 5 असेल आणि पीची व्हॅल्यू 5 असेल. याचा अर्थ काय झालं, याचा अर्थ असा की दिलेल्या सगळ्यांची किंमत ही कशी आहे, सारखी आहे. कशी आहे, सारखी आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी असं समजूया की हे जे व्हॅल्यू आहे या ठिकाणी दिलेली, x/7, y/5, z/9 आणि p/11, असं समजा. या ठिकाणी हे जे आहेत या ठिकाणी कुणाची व्हॅल्यू, एक्स वाय झेडची व्हॅल्यू सेमच आहे. बरोबर आहे, सेम आहे ना. मग आपल्याकडे जर न्यूमरेटर म्हणजे अंश जर सेम असेल, अंश जर सेम असेल तर एक रूल लागतो. अंश जर सारखे असेल तर एक रूल लागतो. कोणता रूल लागतो, ज्याचा छेद लहान तो मोठा. बरोबर आहे, ज्याचा छेद लहान तो मोठा, व ज्याचा छेद मोठा तो लहान. बरोबर, तो लहान, तो लहान अपूर्णांक. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, सेम अंश आहेत, सेम न्यूमरेटर आहेत, तर इथं काय विचारलंय, सर्वात लहान. मग सर्वात लहान कोणाचं करायचं, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय होणार, या ठिकाणी लहान होणार. मग या ठिकाणी याचा छेद कसा आहे, लक्षात घ्या, याचा छेद सर्वात मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक काय होणार, लहान होणार. काय होणार, लहान होणार. म्हणून या ठिकाणी तुमचा आन्सर येणार p/11. p/11 हा सर्वात लहान, स्मॉलेस्ट. ओके. सर्वात मोठा कोणता येणार, तर y/5. y/5 हा सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. ओके. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे या ठिकाणी डी. काय येणार आहे, डी. तर बाळांनो, हा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे 21/* प्लस 23/* इज इक्वल टू 1. ओके. आता या ठिकाणी स्टारची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. फर्स्ट ऑप्शन 21, सेकंड ऑप्शन 23, फोर्थ ऑप्शन 44 and D option 1. Okay. So here in that question you have to given the star. Both star are same, both sign are same. या ठिकाणी दोन्ही जे सिंबल आहेत हे सारखे आहेत. कसे आहेत, सारखे आहेत, सेम आहेत. सेम आहे याचा अर्थ काय, या ठिकाणची व्हॅल्यू आणि या ठिकाणची व्हॅल्यू कशी असणार आहे, सारखी असणार आहे. ओके. मग जर एखादी व्हॅल्यू जर सारखी असेल, जसं मी एक डेमो क्वेश्चन घेतो, डेमो क्वेश्चन जसं या ठिकाणी मी घेतलं 4/8. ओके. किंवा 5/8 प्लस 3/8 हा उदाहरण घेतलं. याला कसं सोडवतो आपण, आपलं ऍडिशन करायचे, फ्रॅक्शनची ऍडिशन करायचे. ऍडिशन कधी करतो आपण, जर डिनॉमिनेटर सेम असेल, डिनॉमिनेटर सेम असेल तरच आपण ऍडिशन करतो. बरोबर आहे. मग काय होणार,
हा 8 जसाचा तसा राहील आणि वरच्या वरच्याची बेरीज करणार आपण. 5 + 3 काय आलं 8/8 आणि 8/8 इज इक्वल टू 1. सो धिस लाईक अ सेम क्वेश्चन हिअर. याच पद्धतीचा हा सेम प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणजे काय होणार 21 + 23. ओके, या ठिकाणी स्टार आहे, या ठिकाणी स्टार आहे. दोघांची समजा जर आपण ऍडिशन केलीत का ना 21 + 23 अपॉन स्टार, बरोबर आहे. दोघांची जर बेरीज केलीत काय 44 अपॉन स्टार. आणि याची व्हॅल्यू पण दिलेली आहे तुम्हाला. किती दिली आहे 1 दिलेली आहे, बरोबर आहे. मग 1 कधी होणार जर तुम्ही 44/44 जर घेणार तरच तुमचं उत्तर 1 येणार, बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी काय तर 44 येतं. अतिशय सोपा प्रश्न आहे, काहीही अडचण नाही. म्हणून उत्तर या ठिकाणी सी येतं. काही विद्यार्थ्यांनी उत्तर 1 लिहिलेलं आहे. या ठिकाणी रूल लागतंय कशाचं तुमचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन, अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीचा रूल या ठिकाणी लागतोय. ओके, आलं लक्षात. चला तर याचं उत्तर येतं सी. बाळांनो, नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो तुम्हाला विचारला गेलेला आहे तो क्वेश्चन हा आहे. या ठिकाणी क्वेश्चन आहे इन स्क्वेअर ब्रॅकेट इन सिंपल ब्रॅकेट 2/3 + 4/9 चे, ओके, 3/5 डिवाइड 1 इंटिग्रल 2/3 इंटू 1 इंटिग्रल 1/4 मायनस 1/3 ब्रॅकेट कम्प्लीट. हा उदाहरण जो सोडवायचा आहे याच्यामध्ये अनेक गुणाकार भागाकार बेरीज अनेक ऑपरेशन्स आहेत, क्रिया आहेत. म्हणून याला आपल्याला एका रूलने सोडवायचा आहे. तो रूल आहे बॉडमस. बॉडमस म्हणजे काय तर त्याला म्हणतात कंचे भागू बेव. ज्याला रूल माहिती असेल तो उदाहरण सोडवेल, ज्याला रूल माहिती नसेल तर चुका करेल. म्हणून रूल जर माहिती नसतील तर पहिल्यांदा बॉडमसचं रूल काय आहे ते सोडवायचं. बॉडमसच्या रूल नुसार याला ब्रॅकेटला पहिल्यांदा सोडवावं लागते, म्हणून याला पहिल्यांदा सोडवायचं. आता याला सोडवताना मी सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप घेतो. तुम्ही याला काय करू शकता बघा. मी याला 3 ने गुणतो कारण की आपल्याला ऍडिशन करायची आहे, डिनॉमिनेटर सेम करायचं आहे, म्हणून मी याला 3 ने गुणतो. काय होणार स्टेप बाय स्टेप करतो. या ठिकाणी 6 येणार, 9 येणार, प्लस 4/9 येणार, बरोबर आहे. पहा ऑफचा अर्थ काय होते बॉटमसच्या रूल नुसार चे म्हणजे काय होतं गुणाकार, मल्टिप्लिकेशन होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर 3/5 जसाचा तसा भागीला जसाचा तसं. याला आपण काय करू कन्वर्ट करून टाकू, याला पण कन्वर्ट करून टाकू. काय येणार 5/3 इंटू 5/4, बरोबर. 3 3 4 5 4 1 4 4 1 5 मायनस 1/3. स्टेप बाय स्टेप केलं, काहीही कुठंही काही केलेलं नाही. चला आता याला सोडवायचं, याला काढून टाकायचं. काय येणार वरच्या वरच्याची बेरीज येणार, वरच्या वरच्याची ऍडिशन येणार, बरोबर. या दोघांची छेद जसाचा तसा राहणार. म्हणजे काय आलं 10/9 इंटू 3/5. स्टेप बाय स्टेप करायचं तर तुमचं काम जमेल. हा ठीक आहे. चला आता पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवली नियमानुसार. आता पहिल्यांदा काय सॉल्व्ह करायचं, पहिल्यांदा तुम्हाला गुणाकार सॉल्व्ह करावा लागेल, ब्रॅकेट नंतर गुणाकार. ओके, मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा सॉल्व्ह करावं लागेल. ब्रॅकेट पहिल्यांदा केलं आपण, ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर गुणाकार. आता मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करताना काय होणार सांगा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 1 जा 3, 3 3 जा 9. काय आला आन्सर, आन्सर आलं या ठिकाणी 2/3 भागाकार 5/3 गुणिला 5/4 मायनस 1/3. काहीही केलं नाही आपण, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप चाललोय. आता बॉटमचा रूल काय म्हणते, फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन सॉल्व्ह हिअर डिव्हिजन, भागाकार सोडवायचा आहे. पण भागाकाराचा रूल आपण शिकवलेला आहे, कोणता आहे KCF. हा रूल वापरायचा आहे भागाकारासाठी. मीन्स काय फर्स्ट फ्रॅक्शन जसाचा तसा 2/3, याचं मल्टिप्लिकेशन दुसऱ्याची काय होणार उलटा पालट होणार, म्हणजे 3 वर जाणार 5. ओके असं. आता या ठिकाणी तुम्हाला 2 गुणाकार मिळवले, तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता एकदाच. 3ही गुणाकार असल्यामुळे 5 कॅन्सल, 3 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, काय आलं उत्तर, या ठिकाणी आलं 1/2 मायनस 1/3.
आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करण्यासाठी डिनॉमिनेटर सेम पाहिजे, आहेत का नाही आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार, 3 × 1 3, 2 × 1 2, -3 × 2 6. उत्तर काय आलं, 1/6. आन्सर आलेलं आहे तुमचं बी, 1/6. ओके, हा झाला तुमचा आन्सर. ज्या विद्यार्थ्यांना रूल माहित आहे, ज्या विद्यार्थ्यांना बॉडमसचे रूल माहित आहे, ज्यांना भागाकार कसं करतात, बेरीज कशी करतात, वजाबाकी कशी करतात, गुणाकार कसे करतात, ज्यांना सगळं बेसिक माहित असेल त्याला हे उदाहरण सोडवणं इझी जाईल. चला, तर बाळांनो हा एक क्वेश्चन होता. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलं आहे, 2700 + 3 मायनस इन ब्रॅकेट 5 युनिट्स + 5 काही करायचं नाही, जसं जसं आहे तसं तसं सोडवा. शतक म्हणतं तर 27 × शतक म्हणजे हे झालं, प्लस 3 दशक म्हणते म्हणून 3 × दशक म्हणजे 10, वजा कंसामध्ये 5 एकक म्हणते म्हणून 5 × 1. ओके, आणि गुणीला काय म्हणतं, 5 दशक म्हणते 5 × 10. बरोबर, यांना सोडवा. 2700 + 30 याला सोडवलं, त्याच्यानंतर याला सोडवलं तर 5 याला सोडवलं तर 50. ठीक आहे, पहिल्यांदा बॉडमसचा रूल या ठिकाणी लावायचा आहे. बॉडमस, बॉडमस मीन्स कंचे भागू बेव. कंच भागू बेव नुसार पहिल्यांदा काय येतं, 250 येतं. ठीक आहे ना, यांची मग बेरीज करू शकता तुम्ही. काय येतं, 273. ठीक आहे, या दोघांची वजाबाकी करा. काय येतं वजाबाकी, ओके, 2730 -250. ओके, 2730 -250 काय आलं, 0 आलं, त्यानंतर 8 आलं, त्यानंतर 4 आलं, 2 आलं. काय आन्सर, 2480. हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला बाळांनो, हा जो क्वेश्चन आहे याला तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. नंबर फर्स्ट मेथड या ठिकाणी मी घेतोय बघा. मेथड फर्स्ट, तुम्हाला ऍडिशन केली आहे, फ्रॅक्शन दिलंय, सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम असायला पाहिजे. किती असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. मग सेम आणण्यासाठी काही उपाय आहे का आपल्याकडे, तर आहे. याला तुम्ही या ठिकाणी 16 आहे, तर याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करू शकता, तेव्हा 16 येणार. याला 8 ने मल्टिप्लाय करू शकता, तेव्हा 16 येणार. तर याला पण 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय आलं, 8/16 + 6/16 + 7/16. बरोबर, मग काय असतं, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर काय करतो, ऍडिशन न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर यांची ऍडिशन करतो आपण. म्हणजे काय होणार, काय होणार, 8 + 6 + 7/16. बरोबर, आलं लक्षात. चला, मग यांची ऍडिशन काय, ते 21/16. तुम्ही जर आता या ठिकाणी भागाकार केलं, 21ला जर भागाकार केलं, याला तुम्ही असंही लिहू शकता, 21ला 16ने भाग द्या, तुमचं उत्तर येतं हा. भागाकार करता येतं आता तुम्हाला, डेसिमल पॉइंटचा भागाकार करा. ठीक आहे, तुमचं उत्तर येतं 1.3215. हे आन्सर येतं भागाकार केल्यानंतर. ठीक आहे, 16ने भाग द्या 21ला. तसं जर करायचं नसेल तर सेकंड काय आहे, 1/2 + 3/8 + 7/16. याला कन्वर्ट करा. 1/2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आता याच्या अगोदर सांगितलेले आहे, आपण शिकलेलो आहोत. काय ते 0.5 येतं, प्लस याला कसं लिहिणार तुम्ही, याला असं लिहू शकता, 3 × 1/8 असं लिहू शकता. याला कसं लिहू शकता, 7 × 1/16. ठीक आहे, 0.5 ही व्हॅल्यू झाली. 1/8 ची व्हॅल्यू तुमच्या समोर याच्या अगोदर आपण पाठांतर केलेली आहे, आठवते. 1/8 ची व्हॅल्यू, 3 × 1/8 ची व्हॅल्यू काय येतं, 0.125. हे आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर 7 × 1/16 ची पण व्हॅल्यू आपल्याला पाठांतर आहे, आठवते, 0.0625. यांचा गुणाकार ना, हा तर काढलेलाच आहे, सगळ्यांची बेरीज असं पण करू शकता.
ओके. 3 × 0.125 काय येतं उत्तर? 0.375 प्लस. ओके. तुम्हाला गुणाकार करायचा 7 × 0.0625. याचं उत्तर येते 0.4375. तुम्हाला कुठून आणलं काय आणलं हे गुणाकार वगैरे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यांची बेरीज 0.5, 0.375, 0.4375 सगळ्यांची ऍडिशन करा. उत्तर येतं का बघूया. याची ऍडिशन कराल 5, याची ऍडिशन कराल 2, हातचा 1, 10 × 1 = 11चा 1, हातचाला 1, 10 × 3 = 13चे 3, हातचाला 1 या ठिकाणी आणि 1. असं करा तरी पण उत्तर येते, कसंही करा तरी पण या ठिकाणी दोन्ही पद्धतीने उत्तर येतात. हा तुमचा फ्रॅक्शनचा भाग आहे. हा याही पद्धतीने काढता येतं, याही पद्धतीने उत्तर काढता येतं. ओके. चला क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणतोय विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज अ स्क्वेअर नंबर ॲज वेल ॲज अ ट्रँग्युलर नंबर. खालीलपैकी कोणती संख्या आहे जी वर्ग संख्या, त्याला चौरस संख्या म्हणतो किंवा त्रिकोणी संख्या. आता वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या, चौरस संख्या, वर्ग संख्या किंवा त्रिकोणी संख्या, याला जर साधा कन्सेप्ट बघितलं तर आपण जे काही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्या ऑप्शन पासून ट्रायंगल पण तयार झालं पाहिजे, स्क्वेअर पण तयार झालं पाहिजे. हा झाला स्क्वेअर, हा झाला ट्रायंगल. ज्या संख्यांपासून ट्रायंगल आणि स्क्वेअर तयार होत असेल त्याला आपण स्क्वेअर नंबर किंवा ट्रायंगुलर नंबर असे म्हणतो. ओके. मग आता स्क्वेअर नंबर किंवा चौरस संख्या आपण कसं काढतो माहिती आहे? वर्ग काढतो. वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येचा वर्ग. एक्सच्या डोक्यावर जर 2 असेल तर एक्स इंटू एक्स हे सोपी पद्धत आहे स्क्वेअर काढण्याची. ठीक आहे. आता ट्रायंगुलर नंबर हे कसं काढतात? ट्रायंगुलर नंबर म्हणजे एक ट्रायंगल तयार झालं पाहिजे किंवा याचा एक फॉर्म्युला असतो n प्लस सॉरी काय असतो? n इंटू n+1 अपॉन 2. पण हा फॉर्म्युला कधी वापरला जातो? हा फॉर्म्युला जर तुम्हाला बाजू दिल्या असतील किंवा संख्या दिल्या असतील तर ट्रायंगुलर नंबर काढण्यासाठी वापरला जातो. ट्रायंगुलर नंबर आहे किंवा नाही हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर याचं एक चांगलं उदाहरण सांगतोय तुम्हाला मी. ठीक आहे. तर स्क्वेअर नंबर तुम्हाला माहित आहे, जसं 64 हा स्क्वेअर नंबर आहे का चेक करू आपण. 64 हा स्क्वेअर नंबर आहे का कुणाचा? 8 × 8 म्हणजे हा स्क्वेअर नंबर आहे. 36 हा स्क्वेअर नंबर आहे का? तर लक्षात ठेवायचं 6 × 6 36 होतं. त्याच्यानंतर 25 हा स्क्वेअर नंबर आहे का? तर 5 × 5 हा स्क्वेअर नंबर आहे. 9 हा स्क्वेअर नंबर आहे का? तर 3 × 3 9 हा स्क्वेअर नंबर आहे. परंतु या 64 पासून ट्रायंगल तयार होत नाही, लक्षात घ्यायचं. 36 पासून ट्रायंगल तयार होतो, 25 पासून ट्रायंगल तयार होत नाही, 9 पासून ट्रायंगल तयार होत नाही. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे आपण कसं समजून घेऊया. तर जसं स्क्वेअर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 झाले का? 2 3 4 5 6 झाले का? बघा, हा तुमचा एक स्क्वेअर तयार झाला 36 पासून. आता आपण संख्या लहान मोठ्या घेतल्या म्हणून तर ट्रायंगल तयार होतं का 36 पासून? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 बघा, हे 36 आहे आणि हे 36 आहे. बाकीच्यांपासून तयार होत नाही. ठीक आहे. हा कशासाठी वापरतात? जर तुम्हाला एखादं नंबर दिलं असेल तर ट्रायंगुलर नंबर काढण्यासाठी कामात येतो. ठीक आहे. आता सध्या इथं कामात येणार नाही. ठीक आहे. आलं लक्षात? आता बाळांनो, एक IMP गोष्ट लक्षात ठेवायची, हे लक्षातच ठेवा. 1 to 100 मध्ये ट्रायंगुलर नंबर कोणते आहेत? ट्रायंगुलर नंबर हे पाठांतर करून ठेवायचे, लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला इझी होणार. ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवायची 36 इज द
वन मोस्ट नंबर दॅट इज स्क्वेअर ॲज वेल एज ट्रायंग्युलर. 36 ही अशी संख्या आहे की जी चौरस पण तयार करते आणि त्रिकोण पण तयार करते, बाकी कोणतीच संख्या नाही. ठीक आहे. मग कोणती आहे ट्रायंगुलर नंबर? 1 पकडलं जातं, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, ओके, 66, 78 आणि 91 यांच्यापासून त्रिकोण तयार होते. लक्षात ठेवायच्या या संख्या पाठांतरच ठेवायच्या. ठीक आहे. वर्ग संख्यात आपल्याला माहिती आहेत. ओके. अशा पद्धतीने याचं उत्तर येतं 36. 36 ही अशी संख्या आहे की स्क्वेअर पण तयार होतो आणि ट्रायंगल पण तयार होतो. हा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, व्हॉट इज द सम ऑफ द ऑल डिव्हिजर्स? ओके, अवयव. जर तुम्हाला या ठिकाणी डिव्हिजर्स म्हटलं आहे, अवयव म्हटलं आहे, तर तुम्हाला भागाकार करायचा आहे. ओके. सपोज या ठिकाणी जर त्याने प्राईम फॅक्टर म्हटलं असतं, ओके, किंवा मूळ अवयव शब्द जर वापरला असता, तर तुम्हाला गुणाकाराने अवयव काढावे लागले असते. ठीक आहे. म्हणजे कसं, 24 चे अवयव असे, साइन 24, 3 × 2 × 2 × 2 असं केलं असतं. पण विचारलं आहे हे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला 24 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. 24 चे फॅक्टर्स 24 ला 1 ने डिवाइड होतं, म्हणून या ठिकाणी 24 येणार. 24 ला 2 ने डिवाइड होतं, म्हणून 24 ला 2 ने डिवाइड केलं तर काय आलं? 12 आलं. 24 ला पुन्हा 3 ने डिवाइड होतं, बरोबर होतं का? मग काय होणार? सॉरी, 3 ने डिवाइड होतं म्हणून 8 येणार. 24 ला 4 ने डिवाइड होतं, साइन 24. नंतर 5 न होते का? नाही होत. नंतर 6 आहे, हा 6 नंतर जायचं 8 नंतर जायचं 12. हे का बरं करतोय आपण? याच्याने कोणताही फॅक्टर बॅलन्स राहत नाही. ठीक आहे. हे झाले तुमचे अवयव. ओके. आता या सगळ्यांची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. 1 + 2 + 3 + 4 + 6 + 8 + 12 + 24. साधा साधा याची बेरीज 10 येतं, याची बेरीज 20 येतं, +24, आणि याची बेरीज किती आली? 5 आणि 1 6 आली. ठीक आहे. यांची बेरीज किती आली? 36 आली, प्लस याची बेरीज किती आली? काय आलं उत्तर? 60 आलं. ओके. आन्सर अतिशय सोपं आहे, 60. ओके. बाळांनो, हा एक प्रश्न आहे. 12 × 1/16 यांचे दशमान मूल्य म्हणजे डेसिमल पॉईंट मध्ये उत्तर काढायचं आहे. याला दोन पद्धतीने करू शकता. मेथड फर्स्ट, नंबर एक, तुम्ही याला कन्वर्ट करू शकता, या दोघांमध्ये गुणाकार, नंतर बेरीज, आणि नंतर त्याला भागाकार करून उत्तर काढू शकता. बरोबर आहे. म्हणजे याला कन्वर्ट करून असं करता येतं, परंतु हा कठीण होत जातं. उदाहरण उत्तर येणार म्हणजे सर कन्वर्ट पण करता येतं का? 12 + 1/16 या हॅलो सर. पद्धतीने जरी केलं तरी उत्तर तुझं काढता येतं. ठीक आहे. तसं जर नाही केलं तर मेथड सेकंड, शॉर्ट मध्ये काढण्यासाठी 12 1/16. याला कसं लिहितो आपण? 12, आणि याची व्हॅल्यू जी आपण काढणार आहोत त्याची व्हॅल्यू काय येतं आपल्याकडे? या दोघांमध्ये गुणिला या दोघांची व्हॅल्यू. ठीक आहे. 1/16 असं पण करतो. 1/16 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ओके. आपण पाठांतर केलेली आहे. 1/16 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.0625. काय? सॉरी सॉरी, चुकलं 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 चुकलं. इथं गुणाकार नाही पाहिजे, बेरीज पाहिजे. बेरीज पाहिजे, बेरीज पाहिजे. ओके, लक्ष द्या. ठीक आहे. सोपं आहे. ठीक आहे. चलो, काय घेतलं होतं आपण? 12 × 1/16. तर 12 + 1/16
याची व्हॅल्यू, ही पूर्णांक संख्या झाली, ही अपूर्णांक संख्या झाली, ही पूर्ण संख्या झाली आणि ही अपूर्ण संख्या झाली. या दोघांची बेरीज करणार आपण. ठीक आहे. याची व्हॅल्यू काय, तर आपल्याला 0.625. दोघांची जर बेरीज करणार तर उत्तर 12.0625 हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे कोणतं आहे हे. समजलं का रे बाळा? 1.1/16 ची व्हॅल्यू इथं शून्य पाहिजे. इथे चूक पाहिजे, पण इथं शून्य पाहिजे. 0.0625. दोघांची जर बेरीज केली तर हे तुमचं उत्तर येणार. ठीक आहे, आन्सर येणार सी.